परिवहन महामंडळाची जिजाऊ एक्सप्रेसचे भव्य स्वागत। अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानापूर येथे महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक। परिवहन खात्यात नव्याने 5000 नवीन बसेसचा समावेश झाला आहे। प्रत्येक बसला वेगवेगळे नावाने उपक्रम सुरू केलेले आहेत। यामध्ये जिजाऊ एक्सप्रेस, दीक्षाभूमी एक्सप्रेस, अहिल्यादेवी होळकर एक्सप्रेस, शिवनेरी एक्सप्रेस असे नावे देऊन महापुरुषांच्या विचारांना उजाळा देण्याची संधी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने हाती घेतली आहे। त्यामुळे सर्वत्र परिवहन खात्याचे आभार मानले जात आहेत। त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे। आणि याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात पांढरी खानापूर येथील ग्रामपंचायत समोर राजमाता जिजाऊ एक्सप्रेस बसचे स्वागत करण्यात आलेलं आहे। राजमाता जिजाऊ एक्सप्रेसचे चालक खांडेकर आणि त्यांचे सहकारी यांचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित पांढरी खानापूर येथील मराठा सेवा संघाचे डॉक्टर विशाल देशमुख, रमेश भाऊ काळे, राम तुरखडे, रोहित भाऊ कान्हेरकर, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड शाखा पांढरी खानापूर पवन भाऊ कान्हेरकर, अतुल चोपकर, संजू डाबरे, रामाभाऊ वसुले, शिवमती सुषमा कोकाटे, अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, शिवमती साधनाताई कोकाटे, सुनील कोकाटे, पवन रायबोले तसेच सुजान नागरिक उपस्थित होते। तसेच जिजाऊ ब्रिगेडचे पांढरी खानापूर येथील नागरिकांच्या आमच्या प्रतिनिधींनी त्यांची मते जाणून घेतली असता असे निदर्शनास आले की पांढरी खानापूर येथे बरेच वर्षांपासून बस स्टॉप नसल्यामुळे येथील शालेय विद्यार्थ्यांना तालुक्याला प्रवास करणे कठीण झाले आहे। उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये विद्यार्थी आणि महिलांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। तरी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड शालेय विद्यार्थी महिलांनी पांढरी खानापूर येथे परिवहन मंडळाची सर्व बसेस थांबण्यासाठी सर्व बसस्टॉपची आवश्यकता असल्याचं सांगितलं आहे। शासनाने त्वरित पांढरी खानापूर येथे जागा उपलब्ध करून बसस्टॉप करून द्यावी ही विनंती जोर धरत आहे। एकीकडे महासत्ता होत असलेला भारत, दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानापूर हे गाव हायवेवर असूनही तालुक्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असूनही येथे बसस्टॉप नसल्यामुळे सर्व स्तरावर खंत व्यक्त केली जाते आहे। जिल्हा प्रतिनिधी कैलास वाकपांजर। आता आपला पांढरी गावासाठी ऐतिहासिक दिवस आहे। दिनांक 31/8/26 हा सुवर्ण इतिहासामध्ये नोंदवणारा असा दिवस आहे। कारण आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 5000 बसेसला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचं नामांकन केलेलं आहे। त्याच्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मी कोटी त्यांना आभार मानतो। आणि भविष्यामध्ये सुद्धा पांढरी गावामधून नवीन उपक्रम करून आपण पांढरी गावाचे नाव हे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पदावर येऊ हे मी आश्वासित करतो। आणि भविष्यामध्ये सुद्धा सर्व लोकांची जर साथ भेटली तर आपलं गावाचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 100% एक नंबरवर जाईल हे मी सगळ्यांना आश्वासित करतो। आणि भविष्यामध्ये सर्व लोकांची साथ असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही आहे। त्याच्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा चांगले उपक्रम, सर्व धर्म समभाव जपून आपण या सगळ्या गोष्टी करणार आहे। त्याकरता भविष्यामध्ये सगळ्यांना अपेक्षित आहे।